मंडळी, रामकृष्ण हरी. आज आपण आलेलो आहे शिवसृष्टी पुण्यामधलं प्रसिद्ध असं ठिकाण जे शिवाजी महाराजांच्या पूर्ण इतिहास आपल्याला पाहायला भेटेल. इथे वेगवेगळे किल्ले, गड किल्ले, शिवाजी महाराजांनी जे जे प्रताप केलेत त्याची हिस्ट्री आपल्याला पाहायला भेटते. मोस्टली इथं मोबाईल अलाउड नाही, पण आता जे वेटिंग रूम आहे तिथं आपल्याला अलाउड आहे. तर तेवढा वेटिंग रूम आहे मस्त शिवाजी महाराजांचा. तर मस्त वा कसं आहे, असं वाटतं आपण एखाद्या राजवाड्यामध्ये आलेलो आहे किल्ल्याच्या शिवाजी महाराजांच्या. सिद्धी, कसं वाटलं तुला? मस्त असं सुस्वागत. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही आता एका कालकुपीत बसलेले आहात. ही कालकुपी तुम्हाला एका क्षणात लक्षावधी वर्ष भूतकाळात सहज घेऊन जाऊ शकते. कुठल्या करंड्याची हिंमत आमची जहागीर बेवसाव करण्याची? इथे पहाराही वाहन ठोकून जातो. उखडून काढणारे ते अभद्र. आम्ही आलोय ना आता, अजिबात घाबरण्याचं कारण नाही. त्याला पुन्हा इकडे डोळा वर करून बघायची हिंमत तर होऊ दे. आता इथे कोणालाही भ्यायचं कारण नाही. ही भूमी आपली आहे. शिवबा, आपल्याला ही भूमी पुन्हा बसवायची आहे. जिथे गाढवाचा नांगर चालला तिथे सोन्याचा नांगर धरायचा आहे. गजाननाच्या आशीर्वादानं आणि तुमच्या कर्तृत्वानं गोर गरिबांची प्रजा इथं कुठल्याही भीतीशिवाय. इथं गावात एक चांगला गणपती बी होता. तो पण आता ठाकरांच्या वाड्यात कसं बसं तग धरून आहे. असं त्या गजाननाची पूजा करून प्राणप्रतिष्ठा करूया. उत्तम मंदिरात त्याची स्थापना करूया. आता यापुढे कसब्यातला गणपती आपल्या पुण्याची ग्रामदेवता असेल. एका फार मोठ्या स्वप्नाचं बीज कसब्यातील ठकारांच्या वाड्यातील भिंतीतल्या गजाननाच्या साक्षीनं इथल्या भूमी. आमची खात्री आहे गजाननाचे आशीर्वाद तर 12 मावळ स्वातंत्र्याचं सुख अनुभवू लागले. शिवबांनी त्यांना मंत्रच तसा दिला होता. म्हणायचे, आम्ही स्वतः दौलतीत हिंडू, खबर घेऊ, पुंड पाळेगारांचे भय नको, वसाड गावे बसवा, कूस घाला, वेशी बांधा, देव मांडा. काय झालं महाराज? यानं आपल्या वतनातल्या एका स्त्री बरोबर बदसलुकी केल्याची तक्रार आहे. पाटील, खरं आहे का हे? आमच्या जहागीरदारीत आम्ही काय बी करू, मी कोण आम्हाला विचारणार? हरामखोर, करून सोडून परत ही शिरजोरी. भैरोजी, याचे दोन्ही हात आणि पाय तोडून रस्त्यावर फेकून द्या त्याला. पण करणाऱ्याची आम्ही काय अवस्था करतो ती याच्यासारख्या मगरुरांना एकदा समजू द्या. असली शिक्षा महाराज, एकदा ऐकून तरी घ्या महाराज. आम्ही सांगितलेली शिक्षा ती कायम. पुन्हा कोणाची आपल्या माया बहिणींकडे डोळे वाकडे करून बघायची हिंमत होता कामा नये. हे शिवाजी राजांना समजत होत. कितीतरी कामं करायची होती. धारा वसुली नीट करायची होती. सरकारी नियम कानून चांगले करायचे होते. बागा अमराया फुलवायच्या होत्या. बंधारेनी धरणं बांधायची होती. राजांची नजर रक्तपारखी. त्यांनी दफ्तरी कामकाज उत्तम पद्धतीसाठी जशी सक्षम माणसं नेमली तसेच दगडांमधून हिरे शोधून काढले. महाराज, हा खडक फोडून घेतला की पावसात येणाऱ्या पाण्याचा आपल्याला चांगलाच उपयोग होईल. ती राजे कशी करत असतील? महाराज, हे लोक दुष्काळाचं कारण घेऊन आले. तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही. भेटूनच जाणार आहे आम्ही. महाराज, आमदा पावसाने लई वड दिले. अन्नी टंचाईच्या धामधुमीत कुंभा बी नाही झाला. जनावर ऐकायला लागली, हत्यार बी नाही. या साली साऱ्यात माफी दिली तर बरं होईल बघा. पण महाराज, पंत, त्यांची कैफियत मी ऐकली. त्यांच्या म्हणण्यात अर्थ आहे. अहो, ही आपली रयत. त्यांची काळजी आपण नाही करणार तर मग कोण? साऱ्यात थोडी सवलत द्यावी असे आम्हासही वाटते. तरीच करू शकतो हे ओळखून महाराजांनी त्याची गिरीशिखरं तटा बुर्जांनी मढवली. 1-2 नव्हे तर तब्बल 350 किल्ले महाराजांनी पुन्हा नांदते जागते केले.
पण हे सगळं करताना त्यांची एक नजर होती पश्चिमेच्या विशाल सागरात. एवढ्या कष्टांनी निर्माण केलेल्या आपल्या राज्याला जमिनीवरच्या संकटांनी जर घेरलं तर आपल्या मदतीला येईल तो समुद्रच, आणि ज्याचं आरमार त्याचा समुद्र हे गुपित महाराजांनी नेमकं हेरलं. केवळ काही वर्षात अगदी टोपीकरांनाही लाजवेल असं स्वराज्याचं आरमार सिंधू सागरात अभिमानानं विहार करू लागले. स्वराज्याच्या संख्येला आता पाण्यावर पालाट घाला. हा समुद्र तुमचा आहे. या तुमच्या समुद्रावर मुठभर फिरंग्यांनी आणि चिमूटभर हापशांनी सत्ता गाजवावी. चाचेगिरी करणाऱ्या अरबांनी आपल्या लेकी सुनांना पकडून नेऊन गुलामांच्या फासात विकावं. त्यांना त्यांच्या गलबता सकट कोफेच्या तोंडी द्या. आता इथे राज्य आपलं. तुम्ही झालेला असा हा शिवाजी राजा जणू काही ऐरावतावर बसलेल्या सामर्थ्यवान इंद्रासारखा भासू लागला. शिवरायांनी मग आपली नजर वळवली ती स्वधर्म रक्षणावर. शेकडो वर्ष चारी बाजूंना त्याची सक्ती करत होते. धर्माची सक्ती असेल कोणाला यांचा धर्म स्वीकारायचा तर? महाराज, हे इथल्या सगळ्या लोकांना जबरदस्तीने गावागावातून हाकलून लावत होते. हे परदेशातून येणार आणि इथल्या स्थानिकांवर त्यांच्या धर्माची सक्ती करणार. विचारा यांना, धर्मांतराचा आदेश खरा आहे का? आणि तो जर खरा असेल तर तो अन्याय. विचारा. ओम पचे तो कुर्बी साहू फुई हिरवी फुई तो जमिनी उनकी छटा यांची समजू दे यांच्या विसरायला की हा असा उद्दामपणा याच्या पुढे थकवून घेतला जाणार नाही. घेऊन जा रे यांना. माहितीचं उत्तर जशास तसं दिलं तसंच सुकृतीचं उत्तरही उनके घर है. हम यहाँ किसी को तकलीफ नहीं देता. हम यहाँ सबकी मदद करता है. हमारे यहाँ कोई भी गरीब आ सकता है, हम उसको सर्विस देता है. हमारे यहाँ नंद औरत रहता है. ये सच है कि आपकी किसी से दुश्मनी नहीं है और आप सबकी मदद करते हैं. हमारी भी आपसे कोई दुश्मनी नहीं है. हम तो सिर्फ यहाँ मुगलों को सबक सिखाने आए हैं. इसलिए आप चिंता न करें. आपके इगर जी को कोई नुकसान नहीं होगा. मोहम्मद कुली खान तुम्हाला भेटायला आले. मोहम्मद नाही राजे, नेतोजी नाही राजे. मोहम्मद कुली खान केलाय मुघलांनी. असद, मग इथे आम्हाला भेटायला का आला? राव ना राजे, जीव गुदमरायला लागला होता तिथे. अहो काही झालं तरी आमचा जीव स्वराज्यात तिकडं नाही. तिकडं नकोसं झालं म्हणून तडक तुमच्या पायाशी आलो राजे. तेच तर म्हणतोय आम्ही. जगाला दाखवायला त्यांनी तुमचा धर्म बदलला, तुमचं नाव बदललं, वहीवरचा पट्टा बदलला म्हणून काय झालं? तुमच्या मनात, तुमच्या हृदयात पोहोचला का त्यांचा तो धर्म? माणसाचा धर्म जर एकदा बदलता येतो तर मग दुसऱ्यांदा का नाही बदलता येत? आपली काय मसला? म्हणजे या मोहम्मद कुली खानचा महाराज धर्म बदलणं म्हणजे या मोहम्मद कुली खानाचा पुन्हा नेतोजीराव पालकर करणे, याला पुन्हा आपल्या धर्मात घेणे. पंडितराव मंत्र्यांना सांगून काही मार्ग निघतोय का ते बघा आणि आम्हाला कळू द्या. नेतोजी, किती सांगू या माझ्या राजाचं कौतिक. हाच खरा कालजयी, हाच खरा कालपुरुष, अन्यच नव्हतं. कर्नाटकातील समोत्तीर पेरुमल आणि शोणाचलपतीची मंदिरे जी सुलतानांनी फोडली होती आणि तिथं प्रार्थनास्थळ उभारली होती, त्याच जागी महाराजांनी पुन्हा पूर्वीप्रमाणे सुंदर मंदिरं निर्माण केली. गोव्याला फिरंग्यांनी तोशीच दिली. हे आजोबा थोरले महाराज साहेब शहाजी राजे, आमच्या आजी जिजाऊ साहेब आणि आमचे आबासाहेब.
आबासाहेबांच्या बद्दल किती बोलावं आणि काय सांगावं. एका समर्थ योग्याचे दोनच शब्द, जाणता राजा. या शिवसृष्टीत तुम्ही त्यांचे आभाळ एवढे पराक्रम अनुभवलेच आहेत, पण मी त्यांचं बघितलेले एक वेगळंच रूप तुम्हाला आज दाखवणार आहे. त्याने आपण आपली भाषा विसरत चाललो आहोत ही फार मोठी काळजी होती त्यांना. आपली भाषा म्हणजे आपलं स्वत्व. आश्चर्य याचं वाटतं की एकीकडे सतत रणांगणावर असणारे आबासाहेब दुसरीकडे आपलं स्वराज्य परिपूर्ण व्हावं म्हणून किती जागरूक. आम्ही आपल्यावर सोपवत आहोत. एक असा ग्रंथ निर्माण करा, असा भाषाकोश निर्माण करा, जो पुढच्या पिढीसाठी कायम दीपस्तंभाचं काम करेल. कराल? जी महाराज, आपली आज्ञा शिसाबंद होणार. अशी दूरदृष्टी होती महाराजांची. त्यांनी राज्यकारभारात मराठी प्रतिशब्द वापरायला सुरुवात केली आणि काय जादू झाली बघा. प्रधान झाला, दबीराचा सुमंत, सरनोबतचा सेनापती झाला, काझीचा पंडित, मुजुमदारचा अमात्य झाला, सुभेदारचा देशाधिकारी, हुकुमतचा सेनाकर्ता झाला, तर शहजाद्याचा युवराज. हे आणि असे अनेक. या महाराष्ट्राला सावरता सावरता महाराज मात्र स्वामी एवढी मात्रा घेताय ना, ह्या मात्रेनं प्रकृतीला नक्कीच आराम पडेल बघा. सततच्या कष्टांनी त्यांचं शरीर अगदी दमून भागून गेलं होतं. आता आयुष्याची अवधी झाली. आता आम्ही कैलासास श्रींचे दर्शन असणार. स्वामी अहो आता मृत्यू लोकच आहे. पन्हाळ्यातून निघताना आपला शिवाकाशीत पालखीत बसून गेला. आज बी आमासने कुणाला बी इशारा करा फकस्त, तुमच्या जागी आम्ही जातो. पण आमासने असं तोरक करून जाण्याची अशी भाषा करू नका महाराज, अशी भाषा करू नका. हिरोजी महाराज, हिरोजी महाराज, स्वामी हिरोजी, आग्र्यात तुम्ही जणू आम्हाला पुनर्जन्मच दिलात. बस निघून साहेबांची वाट बघ. स्वामी एक गोप्यानं सांभाळा. आम्ही हे जे रोपट लावलंय त्याचा तुम्ही महावृक्ष करा. सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या दक्षिण तीरापर्यंत हा अवघा मुलूक मुक्त करा, मुक्त करा. तीर्थक्षेत्री, महाक्षेत्री, सोनबा यात तुम्ही चुकूर होऊ नका, चुकूर होऊ नका. जय शिवराय, जय शंभूराजे. बघा शिवसृष्टीमध्ये कसे कसे मस्त काम केलेलं आहे. लिफ्टने येऊ शकत होतो आपण. कसं वाटलं सिद्धी? बाबा असं वाटतं आपण किल्ल्यातच फिरतोय, हाय काय नाही सिद्धी? किल्ल्यामध्येच फिरतोय असं वाटतंय. हे रायगडाचं सीन आहे बरं का. रायगड गोमुख रायगडचा एंट्री जी गेट आहे रायगडची ओरिजिनल ही गोमुखाची आहे बघ. अशी खूप छान काम केलेलं आहे. दगडी एकदम क्वालिटी आणि आपल्याला पुराण्या जमान्यात घेऊन गेलेत बघा. हा बघा दरवाजा. सिद्धी उभी राहा. सेम रायगडाची प्रतिकृती तयार कर जसा हे दरवाजा आहे. आणि हा गंगासागर तलाव आणि हा आता कन्स्ट्रक्शन काम चालू आहे अजून पण डेव्हलप होईल. हा गंगासागर रायगडाची प्रतिकृती
गंगासागर तलाव वा सुंदर वा 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 अनुभव आहे. पुण्यातल्या सर्व मंडळींनी अवश्य भेट द्या. गुगलमध्ये जर आपण टाकलं तर जीवसृष्टी ऑनलाईन बुकिंग तिकीट 75 रुपये तिकीट आहे. आपण स्लॉट बुक करायचा आणि आपल्याला लगभग 75 रुपीज तिकीट आहे. टाईम आपण सिलेक्ट करून त्या टायमाला 10 मिनिट्स पहिलं येऊ शकतो आपण. सुंदर सुंदर वा वा वा. पण शूट करायचे ते ओके. चला. भवानी माता मंदिर ज्याप्रमाणे रायगडावर मंदिर आहेत सिद्धेश्वर आणि भवानी माता, त्याचप्रमाणे यांनी प्रतिकृती बनवली आहे. अजून काम चालूच आहे. पूर्ण डेव्हलप झाल्यानंतर खूप छान आहे होईल. सृष्टी मस्त असं क्वालिटी काम केलेलं बघा. जॉईंट पण नाही, दगडाचे जॉईंट नाही समजत. छान संकल्पना आहे. बाबासाहेब पुरंदरे यांची संकल्पना आहे की शिवसृष्टी निर्माण करायची. वा खूप छान आहे. त्यात आपण एक शो बघितला मस्त छान. हे भवानी मंदिर आणि तुम्हाला छान असे आणि भवानी मंदिर. हार्दिक शुभेच्छा. तुम्ही फक्त इथे तुम्हाला दुर्ग वैभव दालन, शस्त्र दालन आणि 2 शो बघायला मिळतात. आग्र्याहून सुटका आणि श्रीमंत योगी. जिथे तुम्ही आत्ता आहात ते आहे रंगमंडळ हे दालन. इथे तुम्हाला स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभावाला मिळाला. बघूया भव्य दिव्य असं नाट्यगृह होणार आहे. तिथे जाणता राजा आपण लाईव्ह नाटक पाहू शकणार आहोत. समोर सर्व्हिस एरिया असणार त्याचा. इकडे कॅफेटेरिया बनणार आहे. कोकणी पद्धतीचं खानपान आपण इथे खाऊ शकणार आहे. त्याच्यापुढे बनणार आहे बाजारपेठ. छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी रायगड किल्ल्यावरती बाजारपेठ बांधून घेतलेली आहे. एका बाजूला 21 एका बाजूला 22 दुकानं असलेली ती भव्य बाजारपेठ तर ती आता पूर्ण अवस्थेमध्ये बघायला नाही मिळत. ती पुन्हा एकदा पाहता यावी म्हणून शिवसृष्टीच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण ती बाजारपेठची पूर्णता बांधून घेत आहोत. पुढे अट्रॅक्शन बिल्डिंग होणार आहे. तिथं 3 शो आपण पाहू शकणार आहे. खांदेरी उंदीर लढाईचा प्रसंग, पन्हाळगडचा युद्ध प्रसंग आणि श्रीमंत योगी शो इथे आपण पाहू शकणार आहे. त्याच्यापुढे बनणार आहे राजमाची. या माचीवरती आपण तोफेचा अनुभव घेऊ शकणार आहे. शिवकाळामध्ये कशा प्रकारे तोफ चालवली जायची याचा अनुभव आपण घेऊ शकणार आहे. त्याच्यापुढे बनणार आहे राजसभा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावरती संपन्न झाला. पण त्यावेळी जशी रायगडावरती राजसभा होती तशी आता आपल्याला ती बघायला मिळते का? नाही. कारण जवळजवळ 350 ते 400 वर्ष होऊन गेली. ती पुन्हा एकदा पाहता यावी, अनुभवता यावी म्हणून शिवसृष्टीच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये आपण ती राजसभा देखील पूर्णतः बांधून घेत आहोत. रायगडावरती आहे अगदी तशी. पाठीमागे महाराजांचा राहता वाडा तो देखील बनवला जाणार आहे. ग्रुप कोणता आहे तुमचा? भवानी मातेचं मंदिर दरवाजा लावला. दुसरा ग्रुप त्यांना दर्शन घ्यायला भेटायचं नव्हतं म्हणून महाराजांनी देवीचं मंदिर बांधलं प्रतापगड किल्ल्यावरती आणि अफजल खानच्या वधानंतर तिथे भवानी मातेची स्थापना केली. आणि अगदी तसंच मंदिर तशीच देवीची मूर्ती आपण देखील इथे स्थापन केलेली आहे. सगळ्यांना भवानी मातेचं दर्शन घेता यावं म्हणून. समोर आहे त्याच्या गंगासागर तलाव. तर रायगडावरती पिण्याच्या पाण्यासाठी गंगासागर तलाव. तसा गंगासागर तलाव त्या मंदिराच्या समोर बांधलेला आहे. पुढे बनणारे लोहगड आणि गोमुखी दरवाजा. लोहगड किल्ला बनणारे त्याला गोमुखी दरवाजा असणार. गोमुखी म्हणजे जोपर्यंत दरवाजाच्या जवळ जात नाही तोपर्यंत दरवाजा आपल्याला दिसत नाही. असं वाटतं की एक तटबंदी आहे. तो एक शत्रूला बसवण्यासाठी म्हणून तसा दरवाजा गडकोटांना बांधला गेलेला आहे. रायगड किल्ल्यावरती आहे, सिंधुदुर्ग किल्ल्यावर सुद्धा आहे. आणि ज्या मंदिरामध्ये तुम्ही आता जाऊन आला त्या मंदिरात जाताना सुद्धा त्याला गोमुखी दरवाजेच बांधलेले. 4 बाजू तटबंदी केली जाणार आहे. आणि आपल्या इथे आपण अश्वशाही सुरू करत आहोत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना त्याचा अनुभव घेता यावा, प्रशिक्षण घेता यावं म्हणून आपण मोठ्या स्केलमध्ये अश्वशाळा सुरू करत आहोत. असा हा शिवसृष्टीचा 21 एकरचा भव्य प्रकल्प. त्यामध्ये आता 2 टप्पे पूर्ण झालेले आहेत. सरकारवाडा आणि रंगमंडळ. बाकी सगळं अजून बनायचं आहे 3ऱ्या ते 4थ्या टप्प्यामध्ये. आता या दालनाचं वैशिष्ट्य काय? छत्रपती शिवाजी महाराजांचे आशिया खंडामध्ये टोटल 13 ओरिजिनल पेंटिंग्स आहेत. त्यामधले 6 ओरिजिनल पेंटिंगचे फोटोकॉपी आपण येथे उपलब्ध केलेले आहेत. जे
मोठ्या स्केलमध्ये बनवून लावलेले आहे का तर आपल्याला जवळून बघता यावं, त्याचा अभ्यास करता यावा म्हणून. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये हे इकडं चित्र आहे, छत्रपती 1 फुटाचा आहे. इकडे आहे ते ब्रिटिश म्युझियम लंडनमध्ये आहे. तुमच्या पाठीमागे वरती ते देखील ब्रिटिश म्युझियम लंडनमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला आहे ते ॲम्स्टरडॅममध्ये, इकडे आहे ते नेदरलँडमध्ये आहे. आणि आतापर्यंत आपण जे 4थीच्या पुस्तकामध्ये चित्र पाहत आलेलं आहोत ते चित्र आहे पॅरिसमध्ये. पहिली आहे केंद्रगड, दुसरी वनिदिंडोरी, तिसरी मुधोळ, चौथी उंबरखिंड, पाचवी कोल्हापूर. समर्थ रामदास स्वामी आणि महाराजांचं वर्णन केलेलं आहे. फायदा घ्यायला बघतोय तो, त्याला कोणी गुंतवते त्या धक्क्यांचा सोडा. पण त्याने इथून आग्र्यातून आमच्या परवानगी शिवाय एक पाऊल बाहेर टाकलं तर याद राखा, खबरदार. दीवान के मामले में पुलिस सब्र कीजिए, मिर्जा जी का जवाब तो आने दीजिए. आलमगीर, वजीर आलम ठीक फरमा रहे. दिवा इथे मिर्झा राजांच्या शब्दावर आलाय. आता त्याच्यावर कारवाई झाली तर तुमच्यावर यापुढे कोण विश्वास ठेवेल? राठावत यांना शिवाजी राजांच्या पहाऱ्यावर नेमलं. शिवाजी राजांना या सगळ्या बातम्या नक्कीच मिळत असाव्यात. त्यांनी आता वेगळी चाल खेळायचं ठरवलं. पण तुमच्या शब्दाला अजिबातच किंमत, तो तुमचं काहीच ऐकत नाही. त्यांना जायची परवाना पत्रेकरी घ्या. तुमच्या सगळ्या इच्छा आता संपलेल्या आहेत. असं वाटतं ना सगळं सोडून संन्यास घ्या. बादशाहांना सांगा आम्हाला संन्यास घेण्यासाठी बनारसला जायची परवानगी नाही. आम्ही बनारसलाच जातो. से कहो प्रयाग के किले में चला जाए, वहां हमारे बहादुर खान हैं. शिवाजी राजांचं काय होणार काही समजत नाही. त्यांच्या डेऱ्यावरती आता बादशहांनी चौक्या लावल्या. सगळे त्याच्या उत्तराचे वाट बघतात. शंभूराजे अजूनही कुंवरजींबरोबर रोज दरबारात जातात. या पुढचं पत्र एकदम 13 जुलैचं 1 महिन्यानंतरचं आहे. आता पूर्णपणे औरंगजेबाच्या कचाट्यात सापडलेल्या शिवाजी राजांच्या जीवाची खात्री कोणीच देऊ शकत नव्हतं. त्यातच मिर्झा राजांचं उत्तर आलं तेही विपरीत. 2 महिन्यापूर्वी या 2 महिन्याच्या काळात शिवाजी राजांनी आग्र्यात बराच पैसा खर्च केला आहे. आता जवळचे पैसे संपत आल्याने त्यांनी कुंवर रामसिंगाकडे 66,000 रुपये उधार. शिवाजी राजांचे काय होणार ते समजत नाही. बादशाह जी की सुनिए, किल्लेच तुमचं भलं आहे. सर, तुमच्या पिताजींनी आमचे 23 किल्ले बादशहाच्या घशात घातले. त्याचं इनाम म्हणून त्यांना टोक परगणा बक्षीस मिळाला. आमचे उरले सुरले किल्ले बादशहाला द्यायला लावून तुम्हाला कोणता परगणा बक्षीस हवा? संन्यास घेऊन आम्ही इथेच राहायचं. या दरम्यानच्या काळात शिवाजी राजांनी दानधर्म सुरू केला होता. आग्र्यातल्या फकीर संन्यासांना मोठ्या प्रमाणात मेवा मिठाई वाटली जात होती. मिठाईचे पेटारे छावणीत येत जात होते. ती घ्यायला त्यांच्या छावणीपुढे गर्दी उडत असे. 12 ऑगस्ट 1666च्या सुमारास विचित्र घटना घडू लागल्या. 3 महिने वाट बघून औरंगजेबाच्या मनाने आता शिवाजी राजांचा घात करायचा निर्णय पक्का केला. त्यांना विठ्ठल दासाच्या हवेलीत हलवायचा हुकूम त्याने दिला. या बातम्या शिवाजी राजांपर्यंत पोहोचत होत्याच. त्यांना आता निर्णय घेणं भाग होतं. शुक्रवार 17 ऑगस्ट 1666 हा या यांच्या वेशात कोणी सापडलं तर कडक चौकशी करा. शिवाजी महाराज 17 ऑगस्ट या दिवशी औरंगजेबाच्या पकडीतून निसटले. ते नेमके कसे निसटले हे आजही इतिहासाला ठाऊक नाही. फौलाद खानाला महाराजांच्या डेऱ्यात त्यांच्या बिछाण्यावर एक पसरलेला मंदिर, एक आरसा आणि पायाशी राजांच्या मुजळ्या एवढेच सापडले. तेही दुसऱ्या दिवशी. यानंतर 26 दिवसांनी शिवाजीराजे आपल्या मायदेशी राजगडावर सुखरूप पोहोचले. औरंगजेब बादशहाला मात्र आयुष्यभर या घटनेचा पश्चाताप करावा लागला. त्याची पुढची 36 वर्षे मराठ्यांबरोबरच्या अयशस्वी लढाईत गेली. महाराष्ट्रातच त्याचा 1707 साली अंत झाला. एका राजाची जगाच्या इतिहासातली एकमेव अशी सुटका आहे. आग्र्याहून शिवाजी राजांनी औरंगजेबाला मात देऊन करून घेतलेली सुटका.
आणि त्या तोरणा किल्ल्यावरती महाराजांना गुप्तधन सापडलं. शांतता थोडी. त्या तोरणा महाराजांना गुप्तधन सापडलं. तर त्या गुप्तधनाचा उपयोग महाराजांनी हा राजगड किल्ला बांधण्यासाठी केला होता. म्हणजे करा 3 माचे बांधून घेतले. माची म्हणजे सपाट, त्याला माची म्हणतात. इथे आहे पद्मावती माची, इथे 16 माची आणि इथे संजीवनी माची. हा जो गड आहे तो पुण्यातील वेल्हे तालुक्यामध्ये स्थित आहे. आणि यांच्यावरचा म्हणजे स्वराज्याचा स्वर्ग बालेकिल्ला. तर बालेकिल्ला म्हणजे काय, तर गडावर याच बालेकिल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या खोलीचे पडलेले अवशेष दिसतात. त्या खोलीची जर मोजमापणी केली ना तर 10x12 तो 10x14 एवढीच खोली आपल्याला दिसते. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की महाराजांकडे एवढी संपत्ती असून सुद्धा पण त्यांनी त्यांचा उपभोग कधी घेतला नाही. 10x12 तो 10x14 एवढ्याच खोलीमध्ये त्यांनी आपलं आयुष्य वाचवले. या गडावरती बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. घरे, दारुकुठा, अंबालखाना, पद्मावती बांधल्यानंतर अवघ्या 2 वर्षातच त्यांनी जसा प्रतापगड बांधला तसा आदिलशाहीच्या डोळ्यामध्ये काट्यासारखा बसला. तर आदिलशाहीने छत्रपती शिवाजी महाराजांचा काटा काढण्यासाठी एक हुकूम काढला की छत्रपती शिवाजी महाराजांना कोण मारला, एक विडा ठेवला. तो मुस्लिमांचा कट्टर शत्रू अफजल खान एवढा ताकदवर आणि एवढा हाईट म्हणजे 7-7.5 फीट हाईट होती त्याची आणि एवढा ताकदवर होता तो एका हाताने एका हत्तीला पण मारण्याची ताकद होती. वाईच्या जंगलात नाही येता येता 1694 मध्ये हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला असता नावजी बलकोडे म्हणून एक सुभेदार होते. त्यांनी हा किल्ला राजाराम महाराजांसाठी एका रात्रीमध्ये जिंकून आणला. या गडावरती जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक तर कोंढणपूर मार्गावरती येतो आणि कल्याण दरवाजा 1-2 करून आपण या गडावरती पोहोचतो. दुसरा आहे तो डोंजे गावातून वरती गेल्यानंतर पुणे दरवाजा 1-2-3 करून आपण या गडावरती पोहोचतो. या गडावरती आपल्याला काय काय बघायला भेटतं ते या तक्त्यावरती लिहिलेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे की युद्धाच्या वेळेस तानाजी मालुसरे जे होते ते कडा चढतून वरती गेले होते घोरपडेचे साईड. ते घोरपडे असं म्हणतात पण ही चुकीची गोष्ट आहे कारण की ती घोरपड नसून 2 व्यक्ती होते. एका कवीने त्यांना घोरपडेची उपमा दिली होती आणि घोरपडे बंधू असं नाव दिलं होतं. कारण की का तर घोरपडे बंधू हे कडा चढायला तर बेस्ट एक्सपर्ट होते. ते वाघनागे साईने वरती गेले आणि दोरी खाली टाकून आपल्या सगळ्या मावांना वरती घेतलं होतं. वरती गेल्यानंतर तानाजी मालुसरे आणि उदयमान राठोड यांचं युद्ध झालं होतं. हात कापता असताना सुद्धा पण तानाजी मालुसरे लढत राहिले आणि त्यांचे तानाजी मालुसरे यांची समाधी आपल्याला बांधली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले स्वराज्य कसं स्थापन केलं ते या तक्त्यांद्वारे दाखवलं. जय शिवाय जय शिवाय. आता मला सांग